या आईच्या कृपेने मिळाले मला गुरु. या गुरूंच्या शब्दाचं पालन करन, कधी गर्वामध्ये घसरणार नाही. आणि कितीही मोठं झालो तरी मी माझ्या गुरूंच्या चरणाच्या धुळी समान राहीन. आणि त्यांच्यावर येणारं प्रत्येक संकट मी स्वतःवर झेलन आणि त्यांची सदैव रक्षा करन. मित्रांनो, येडेश्वरी विषयी सर्वात मोठी अफवा आहे जी सगळीकडे पसरली आहे की येडामाईच्या दर्शनाला गेल्यावर येडामाई आपल्या मागे येईल व या आईची माळ परडी आपल्याला घ्यावा लागन. तर मित्रांनो, हे अतिशय चुकीचं आहे. ही माझी येडामाई सहज कुणाच्या घरी येत नाही. या आईला जर प्रसन्न करायचं असेल तर या आईची सेवा अगदी मनापासून करावा लागते. आणि जेव्हा तिला तुमची सेवा आवडेल तेव्हाच ती तुमच्या घरी येईन आणि तुमचं घर आनंदाने भरभरून जाईन. या जन्माला येऊन लेकराकून खूप चुका होतात. या चुकीची येडामाईकडे माफी कशी मागायची? आईसाहेबांच्या दरबारामध्ये 204 पायऱ्या गुडघ्याने चालत जायचं आणि आपल्या गर्वाचा नाश करायचा आणि या येडामाईला शरण जायचं. आई राजा उदे उदे. आईसाहेब, या जगामध्ये आई सर्वांना सुख पाहिजे, पण मला माझ्या प्रत्येक सुखामध्ये माझी येडामाई माझ्या सोबत पाहिजे. आई राजा उदे उदे. येडामाय, साऱ्या जगाने साथ सोडली तरी चालेल आई, पण येडामाय तुझी साथ मला मरेपर्यंत हवी. आई राजा उदे उदे. तुमच्या मनासारखं होत नसलं तर असं समजून जायचं या येडामाईच्या मनासारखं होतंय. आणि आज जरी तुम्हाला एखादी गोष्ट मिळाली नाही तरी असं समजून जायचं या माझ्या येडामाईला तुम्हाला काहीतरी मोठं द्यायचं असेल आणि ते वेळ आल्यावर तुम्हाला 100% मिळणार. आणि माझी येडामाई काही द्यायचं असलं तर त्या लेकराची खूप परीक्षा बघते आणि मग त्या लेकराला भरभरून देते. माझे गुरु सांगतात, आज जरी तुझं कुणी वाईट केलं तरी त्याचं तू वाईट कधी करू नकोस, कारण की खऱ्या खोट्याचा न्याय करायला येडामाई बसली आहे. आणि वाईट करणारा साऱ्या दुनियेच्या नजरेतून वाचू शकतो, पण त्या येडामाईच्या नजरेतून तो कधी वाचू शकत नाही, कारण की तिला चवंगी डोळा आहे. तिच्यापाशी खोट्याला जागा नाही आणि खऱ्याला मरण नाही. अशी तर येरमाळ्याची येडामाई आहे. सोडून दिलं येडामाई मी सर्वांना बोलायचं आई. आपल्या चांगल्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीला त्रास होत असेल तर एक वेळी शांत राहिलेलंच बरं. या माझ्या येडामाईला माहिती आहे मी किती चूक आणि मी किती बरोबर आहे. माझ्या आयुष्यामध्ये काही उरलं आहे तर ते फक्त माझी येडामाई आहे आणि हे जीवन मी येडामाईच्या जीवावरच जगणार आहे. येडामाई, माझं नशीब खरंच लय मोठं आहे. तुझ्या कृपेने मिळाले मला गुरु येडामाई, जे सोन्याचं दुकान माझ्या भरोशावर सोडून जातात. त्यांचा विश्वास माझ्यावर शेवटपर्यंत असाच राहू दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना येडामाई. तर मित्रांनो, मी येरमाळ्याला मुक्कामासाठी आलो होतो. या माझ्या येडामाईचं रूप पाहण्यासाठी माझे डोळे खूप आतुरले होते. खूप अडीअडचणींना सामोरं जाऊन मी येडामाईपाशी आलो. या माझ्या आईनं मला जवळ घेऊन दर्शन दिलं. या माझ्या येडामाईचं सत्व खूप मोठं आहे. लाखो भाविक भक्त तिच्या डोंगराला दोऱ्याचा येडा मारतात.
माझी येडामाय सर्व भक्तांचा नवस पूर्ण करते, सर्व लेकरांचं दुःख पदराआड धरते आणि कधी स्वतःसाठी काही मागत नाही. या माझ्या आईला हवंय तर फक्त हळदी कुंकाचा मान. आई राजा उधे उधे. ही जगदुनिया सारी तुम्हाला नाव ठेवण्यासाठी आहे. तुम्हाला तोंडावर गोड बोलन आणि पाठीमाग तुमची निंदा करल. या लोकांचं काही ऐकायचं नाही. एक वेळेस माझ्या येडामाईला भेटून यायचं. या आईला आपलं सुख दुःख सारं सांगायचं. बघा माझी येडामाय तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद करन. आई राजा उधे उधे. येडेपणात येडीनं घेतला अवतार येडीचा. येडेपणात येडीनं घेतला अवतार येडीचा. येडेपणात येडीनं घेतला अवतार येडीचा. अन सारी झुकली चरणावर महिमा बावन खोडीचा. सारी झुकली चरणावर महिमा बावन खोडीचा. झुकली चरणावर महिमा बावन खोडीचा. सारी झुकली चरणावर महिमा बावन खोडीचा. प्रभू श्रीरामानं येडी म्हणता खूप राग आला माझ्या येडामाईला. डोंगर फोडून झाली रक्तबंबाळ. मोठ्या मोठ्यानं आरोळ्या ठोकू लागली. या येडामाईला एवढं क्रोधित पाहून देव दानव सारे भयभीत झाले. या आईचा राग शांत करण्याची कोणात ताकद नव्हती. मग महादेवांनी ब्रह्म विष्णू महेश यांना एकत्र घेऊन दत्तुबा लवणाच्या पाण्यानं या येडामाईचा राग शांत केला. आणि तेव्हापासून माझी येडामाई भोळ्या भक्ताचा न्याय करायला येरमाळ्यामध्ये बसली आहे. आई राजा उधे उधे. चांगल्याने चांगलं आणि वाईटाने वाईट समजलं मला. पण माझ्या वाईट वेळेत कोण कामी नाही आलं. सर्व माझ्यापासून आपोआप दूर झाले. आणि त्याच वाईट वेळेमध्ये येडामाईनं माझा हात पकडला आणि मला येरमाळ्याला घेऊन गेली. आणि माझं गाराण ऐकून घेतलं. आणि या आईनं मला लेकरावानी जीव लावला. तिनं मला लावला जीव गुरावानी ग्वाड. रांचं मी पाखरू पण लेकरावा. पुढचा जन्म मला फुलाचा दे. आणि तेच फुल आई हार बनून तुझ्या गळ्यात पडलेलं असावा. हार बनून तुझ्या गळ्यात पडावा. गळ्यात पडावं ग माय गळ्यात पडावं. हार बनून तुझ्या गळ्यात पडावं. गळ्यात पडावं ग माय गळ्यात पडावं. येडामाईचं लेकरू मी. या आईच्या शब्दाचं पालन करणं, येडामाईची सेवा करणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा नियम आहे. आणि ज्या दिवशी या येडामाईचं नाव माझ्या ओठावर नसल तो दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. आई राजा उधे उधे. नाही आस मला धनाची, नाही आस मला सोनं चांदीची. जेवढं हवंय तेवढं दिलं मला माझ्या येडामाईनं. आता मला सेवा करायची माझ्या येडामाईची. कुणी नव्हतं माझं तेव्हा येडामाईची सेवा करायला लागलो. आणि आईच्या सेवेमध्ये मला असा भास झाला की येडामाय माझ्या सोबत आहे. माझ्या सुखात दुःखात माझ्या पाठीशी उभी आहे. आणि जेव्हापासून येडामाईची सेवा केली तेव्हापासून मी कधी अडचणीत पडलो नाही. माझ्या सर्व अडचणी येडामाईनं दूर केल्या. आणि येडामाय कसं सांगू तुला, तूच माझ्या मायेची सावली येडामाई. एखाद्या लेकराचं वाईट करून जर आपलं चांगलं होत असेल तर त्यात चांगलं होण्याला काही महत्व नाही. एक दिवशी आपलं पण वाईट होऊ शकतं. आपल्या कर्माची फळं आपल्याला भोगावंच लागतात. आणि खऱ्या खोट्याचा न्याय करायला माझी येडामाई बसली आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे ती खोट्याच्या बाजूने कधी उभा राहत नाही.
या जगाने माझा कामापुरता वापर केला आणि माझी साथ सोडून दिली. त्याच वेळी या येडा माईनं मला मायेनं जवळ घेतलं आणि माझ्या सुखादुःखात पाठीशी उभी राहिली. आणि या येडा माईमुळं माझ्या चेहऱ्यावर खूप आनंद आला. या आईनं मला लेकरावानी जीव लावला. तिनं मला लावला जीव गुळावानी ग्वाड, रांचं मी पाखरू पण लेकरावानी लाड. तिनं मला लावला जीव गुळा. माझा मित्र येडा मायला विसरला आहे आणि त्याच्या डोक्यावर गर्व अभिमान आला आहे. तर मी त्याला 2 शब्द बोलणार आहे. माझं माझं म्हणून अजून किती करशील तू राज, यात माझं म्हणायला काहीच नाही तुझं. सारे या माझ्या येडा माईचं दान आहे. आणि एवढं काही मिळून सुद्धा तू माझ्या आईला विसरून गेलास. पण मात्र एवढं लक्षात ठेव, जर देणारी माझी येडा माय असेल तर घेणारी पण ही आईच आहे बर का. माझा येडा मायवर पूर्ण विश्वास आहे. एक वेळेस हे लेकरू चुकू शकतं, पण माझी येडा माय कधी चुकू शकत नाही. खऱ्या खोट्याचा न्याय करते माझी आई. या आई समोर प्रभू श्रीरामानं येडी म्हणता येडेश्वरी रूप घेतलं माझ्या येडा मायनं आणि साऱ्या जगाला झुकून या चरणावरी बघा महिमा या 52 खोडीचा. सारी झुकली चरणावर महिमा 52 खोडीचा. सारी झुकली चरणावर महिमा 52 खोडीचा. झुकली चरणावर महिमा 52 खोडीचा. सारी झुकली चरणावर महिमा 52 खोडीचा. संकटाच्या वेळी सारी दुनिया साथ सोडून देईन तुमची. संकटाच्या वेळी सारी दुनिया साथ सोडून देईन. पण ती येरमाळ्याची येडा माय तिच्या लेकराला कधी एकटं पडू देणार नाही. ती आपल्या सदैव पाठीशी उभी राहणार. आई राजा उदे उदे. येडा माय मला काही द्यायचं असेल तर 7 जन्मासाठी हीच आई दे, जिच्यामुळं मी हे जग पाहिलं, जिच्यामुळं तुझं स्वयंभू रूप पाहिलं. अशा माझ्या आईला सदैव सुखात ठेव. माझ्या वाटेचं सारं सुख तिच्या पदरात दे आणि तिला सदैव आनंदात ठेव. दुष्काळाच्या काळामध्ये सुद्धा माझ्या आबाजी पाटलांनं गोरगरिबांची मदत केली. त्यांना अन्नदान केलं. एकाही लेकराला कधी उपाशी झोपू दिलं नाही. म्हणून माझ्या येडा मायला त्यांची सेवा एवढी आवडली. म्हणून माझी आई त्यांना भेट देण्यासाठी त्यांच्या वाड्यावर गेली, त्यांना आशीर्वाद दिला. आणि आज त्या आबाजी पाटलांमुळं ती येडामाई येरमाळ्यामध्ये आली. आणि आज त्यांच्यामुळं या येडामाईची सेवा करण्याचं सुख आम्हाला मिळालं. हेच आमच्यासाठी भरपूर आहे. आई राजा उदे उदे. द्यायला काचाचं घरही दिलं असतं मला माझ्या येडामाईनं. द्यायला काचाचं घरही दिलं असतं मला माझ्या आईनं. पण दगड मारणारा शेजार माझ्याकडे भरपूर आहे. म्हणून मी या आईला नको म्हणलो. जेवढं दिलं तेवढं भरपूर दिलं येडामाई. फक्त सुखादुःखात तुझा हात माझ्या डोक्यावर राहू दे आणि माझ्या प्रयत्नांना यश मिळू दे. द्यायला देशील तू काचाचं घर, द्यायला देशील तू काचाचं घर, पण दगड मारणाराचा नको ग शेजार. द्यायला देशील तू काचाचं घर. या जगामध्ये येडामाय न्याय खोट्याचा होतो, सजा मिळे खऱ्याला. न्याय खोट्याचा होतो, सजा मिळे खऱ्याला. खेळ हा कलियुगाचा येडामाय कसा दाविला तुम्हाला. खेळ हा कलियुगाचा आई कसा दाविला तुम्हाला.
चांगल्याने चांगलं आणि वाईटाने वाईट समजलं मला. पण माझ्या वाईट वेळेत कोण कामी नाही आलं. सर्व माझ्यापासून आपोआप दूर झाले. आणि त्याच वाईट वेळेमध्ये येडामाईनं माझा हात पकडला आणि मला येरमाळ्याला घेऊन गेली आणि माझं गाराण ऐकून घेतलं. आणि आईनं मला लेकरावानी जीव लावला. तिनं मला लावला जीव गुळावानी ग्वाड, रांचं मी पाखरू पण लेकरावानी लाड.